सध्या महाराष्ट्र पेटलेला आहे आणि या पेटलेल्या महाराष्ट्रामध्ये वारंवार राजीनामा मागितला जातोय तो देवेंद्र फडणवीस यांचा। खरं तर आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस हेच नेमके टार्गेट का होत आहे, त्याच्या पाठीमागे काय राजकारण आहे, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय गेल्या महिन्याभरापासून देवेंद्र फडणवीस यांना सतत टार्गेट केलं जातंय, त्यांचाच राजीनामा मागितला जातोय। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहायला गेलं तर गेली 60 वर्षे झालं किंवा गेल्या महाराष्ट्राच्या निर्मितीपासून त्या आज तागायत सर्वाधिक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकारणामध्ये कायम वर्चस्व स्थानी असलेला मराठा समुदाय आज मात्र देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहे, असं चित्र दिसून येतंय। दुसरीकडे आपण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार देवेंद्रजींनाच टार्गेट करणं हे खरं तर हे राजकारण आपल्याला दिसून येतं। सामाजिक लढाई लढत असताना, आपल्या मागण्या मागत असताना एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या जातीला आपण टार्गेट करतो, ही खरं तर शोकांतिका आहे। आपण पाहतोय की मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते हे कधी कोणाचं कौतुक करतील आणि कोणाला चांगलं म्हणतील हे सांगता येत नाही। परंतु आज जे काही मराठा आरक्षणा संदर्भाने मराठा समुदायाची जी काही हेळसांड होत आहे याच्या पाठीमागे खरं तर राजकारण आहे आणि या राजकारणाच्या पाठीमागे छुपे जे हात आहेत ते खरं तर इथल्या प्रस्थापित राजकारण्यांचे आहेत। बाळासाहेब आंबेडकर वारंवार म्हणतात की गरीब आणि श्रीमंत असे दोन मराठा वर्ग पडलेले आहेत। हा श्रीमंत मराठा वर्ग जो आहे तो इथल्या गरीब मराठा समुदायाचं शोषण करतोय। हे आंदोलन गरीब मराठा समुदायाचं आहे, परंतु चालवत आहेत या देशातले अभिजन वर्ग, अर्थात तिथला श्रीमंत वर्ग। आणि मग ह्याच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसचे टार्गेट का होतात। या राज्याचे मुख्यमंत्री आपण पाहतोय, खरं तर थोडा आपण इतिहासामध्ये जाऊयात। गेले 1960च्या नंतर आपण जेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहिलं तर हे सर्व राजकारण इथल्या प्रस्थापित मराठा समुदायांच्या, अर्थात श्रीमंत मराठा समुदायाच्या हातामध्ये आहे। आणि मग असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना आणि यांच्या जातीला टार्गेट आपण का करतो, कारण हे इतिहासाची पानं आपण पाहिले पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळ आपण पाहिली, ब्राह्मणेतर चळवळ आपली पाहिली आणि या सत्यशोधक चळवळीला हायजॅक करण्याचं काम कोणी केलं हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की ब्राह्मणेतर चळवळीच्या माध्यमातून, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या माध्यमातून वारंवार ब्राह्मणेतरांचं नेतृत्व कोणी केलं हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे। परंतु वारंवार आपण जेव्हा एक जात म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहतो तेव्हा मात्र आपण कुठेतरी या पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारं कृत्य करतो। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एकीकडे म्हणायचं, पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि रयत आपण म्हणून त्याचा उल्लेख करतो। अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा उल्लेख करत असताना या रयतमध्ये आपण असे जातीय तेढ निर्माण करून एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या जात समुदायाला टार्गेट करणं खरं तर ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे। शेतकरी कामगार पक्ष असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय अनेक राजकीय पक्ष आले या आणि अगदी राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत वारंवार, कारण आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर नेते असतील हे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करत आहेत। खरं तर ही लढाई ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर नाही, तर ही लढाई आहे इथल्या राजकारण्यांना, इथल्या प्रस्थापित लोकांना आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवण्याची। आणि मग हे राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात। खरं तर राजीनामा कोणाचा मागायला पाहिजे? या राज्याचा मुख्यमंत्री खरं तर एकनाथ शिंदे असतात, या राज्याचा उपमुख्यमंत्री खरं तर आपण पाहतोय ज्या समुदायाची ही मागणी आहे त्या समुदायाचे हे नेते असतात, त्या समुदायातून ते आलेले असतात, परंतु टार्गेट मात्र देवेंद्र फडणवीस होतात। खरं तर ही जी काही आपली मनोवृत्ती आहे खरं तर ही आपण सर्वांनी बदलली पाहिजे। ब्राह्मण द्वेष करून कुठल्याही आरक्षण पदरात पडणं किंवा कुठलीच घटना आपल्या पदरात पडते असं म्हणता येत नाही। हे तर राजकीय वर्चस्वाची लढाई आहे। धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता ही केवळ एकाच समुदायाच्या हातामध्ये राहावी असं वारंवार या समुदायाला वाटतं। याच्यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर आणि किंवा आज जर आपण वाद बघायला गेलं तर ब्राह्मण आणि मराठा या दोघांच्या वादामध्ये इथला ओबीसी, इथला शेतकरी, कष्टकरी, वंचित, गरीब मराठा खरं तर या वादामध्ये मोठ्या प्रमाणात भरडला जातोय आणि हा भरडू नये। खरं तर हा वाद निर्माण करण्याचं काम अभिजन मराठा करतात, श्रीमंत मराठा करताना दिसून येतात। केवळ देवेंद्रजींना टार्गेट करणं गरीब मराठा कधीच टार्गेट करत नाही। राजकारणातला अभिजन मराठा असेल, राजकारणातला श्रीमंत मराठा असेल, तो देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतोय आणि हे राजकारण आहे। सत्तेची दोर कायम आपल्या हातामध्ये असावी, सत्ता ही कायम सरंजामदारांच्या हातामध्ये असावी अशी मानसिकता घेऊन असणाऱ्या खरं तर लोकांनी हा लढा उभा करत असताना हा लढा प्रामाणिक असला पाहिजे। आणि फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण देवेंद्रजींना केवळ जातीमुळे त्यांना टार्गेट करणं ही खरं तर या राष्ट्राची आणि या समतेची लढाई आपण हरल्याचं लक्षण आहे। आपण असं वारंवार म्हणत असतो की जातीतली माणसं जेव्हा मायभूमीपेक्षा
प्यारी वाटायला लागतात तेव्हा आपण समतेची लढाई हारलेलो आहोत आणि वारंवार देवेंद्रजींना आपण टार्गेट करतो. जात अधिक अधिक स्ट्रॉंग होत चाललेली आहे आणि मग ही अधिक अधिक स्ट्रॉंग होणारी जात खरं तर आपल्यासाठी फार घातक आहे. एकीकडे आपण पाहतोय की मराठा आरक्षणाला बहुसंख्याक बहुजन अर्थात SC ST लोक समर्थन देत आहेत, परंतु गुणरत्न सदावर्ते नावाच्या व्यक्तीनं मात्र याला कायम विरोध केलेला आहे. आणि मग या व्यक्तीची जात देखील कधी कधी टार्गेट होते. त्या व्यक्तीची ती भूमिका असते काय, त्यात तो देखील आपण विचार केला पाहिजे. सदावर्तेंच्या माध्यमातून त्याच्या पाठीमागून कोण राजकारण करतंय हे महाराष्ट्राला माहित आहे, परंतु त्या व्यक्तीच्या जात समुदायाला टार्गेट करू नये. मग ती जात देवेंद्र फडणवीस यांची असो, ती जात सदावर्ते यांची असो, की ती जात इथल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही राज्यकर्त्यांची असो, जातीला टार्गेट करू नये. कारण वारंवार महाराष्ट्रामध्ये श्रीमंत वर्सेस गरीब अशीच लढाई अलीकडे आपल्याला दिसून येते आणि मग या लढाईमध्ये गरीब समुदायांचं कुठंतरी खच्चीकरण होतंय आणि हे प्रस्थापित राजकारणी आहेत. हे आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता ही सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी सतत भांडत असतात. याच्यातून मात्र इथल्या कष्टकऱ्यांनी, इथल्या शेतकऱ्यांनी, गरीब मराठा समुदायांनी आणि इथल्या SC ST NT VJNT अर्थात बहुसंख्याक बहुजनांनी, सुभर लोकांनी या राज्यकर्त्यांपासून सावध राहिलं पाहिजे आणि कुठल्याही व्यक्तीच्या, कुठल्याही नेत्याच्या जातीला टार्गेट करणं हे खरं तर पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही. धन्यवाद.